theorem number 13. A partition of a non-empty set X. A partition of a non-empty set X defines an equivalence relation. एक पार्टिशन आहे कुणावर आहे, नॉन एम्प्टी सेट एक्स. हे डबल डबल झालंय. अ पार्टिशन ऑफ अ नॉन एम्प्टी सेट एक्स डिफाइन्स अन इक्वालन्स रिलेशन इन एक्स. पार्टिशन आपण काय करू शकतो, तर इक्वालन्स रिलेशन डिफाइन करू शकतो. ठीक आहे, हे प्रूव्ह करायचं आहे. एक मिनिट. हॅलो. हा, तर ते पार्टिशन जे आहे त्याच्यावरून आपल्याला काय मिळू शकतं, इक्वालन्स रिलेशन इन एक्स. ठीक आहे, तर लेट एक्स बी अ नॉन एम्प्टी सेट. ठीक आहे, अँड लेट पी बी अ पार्टिशन ऑफ एक्स. ओके, सो लेट अस डिफाइन रिलेशन इन एक्स ॲज फॉलोज. रिलेशन कसं आहे बघा, ए बी बिलॉंग्स टू आर, म्हणजे ए इज रिलेटेड टू आर, A is related to B, sorry, A is related to B if and only if A and B belongs to the same set in P. P एक पार्टिशन आहे X. ठीक आहे, P मध्ये काय आहे, कलेक्शन ऑफ ऑल सबसेट्स. सपोज A सबसेट ऑफ हे सगळे सबसेट्स आहेत X चे. ओके, ते म्युच्युअली डिसजॉईंट आहेत, बरोबर. पी मधले मेंबर्स कसे असतात, सबसेट्स ऑफ एक्स अँड म्युच्युअली डिसजॉईंट, अँड एव्हरी एलिमेंट ऑफ एक्स बिलॉंग्स टू सम मेंबर ऑफ पी. ओके, तर रिलेशन कसं डिफाईन केलंय, ए बी बिलॉंग्स टू आर इफ अँड ओनली इफ ए बी बिलॉंग्स टू सेम सेट इन पी. पी मध्ये जे काय सबसेट्स आहेत एक्सचे, ए आणि बी रिलेटेड कधी असतील, जर हे दोन्ही एलिमेंट एकाच सेटमध्ये असतील. ओके, असं रिलेशन डिफाईन केलंय. ओके, तर आपल्याला हे रिलेशन काय करायचंय, इक्वालन्स रिलेशन दाखवायचं. इक्वालन्स रिलेशन म्हणजेच काय, रिफ्लेक्सिव्ह, सिमेट्रिक आणि ट्रान्झिटिव्ह. ठीक आहे, आता एकच एलिमेंट जर आपण घेतला, एकच एलिमेंट, इफ एक्स इज एनी एलिमेंट ऑफ एक्स देन एक्स बिलॉंग्स टू वन अँड ओनली सेट इन पी. सपोज हा एक्स आहे, हे पार्टिशन आहे. ठीक आहे, हा एक्स आहे, हे पार्टिशन आहे, हा एक्स आहे, तुमचा एलिमेंट एक्स आहे. ठीक आहे, तो एकाच एकाच मेंबर मध्ये असणार ना, कुठल्या तरी एक्सच्या, म्हणजेच एक्स इज रिलेटेड टू एक्स, देअरफॉर एक्स एक्स बिलॉंग्स टू आर. हे झालं रिफ्लेक्सिव्ह रिलेशन झालं. लक्षात आलं का. आता सिमेट्रिक म्हणजे काय, सपोज ए बी बिलॉंग्स टू आर असेल. ठीक आहे, अँड दिस इम्प्लाइज बी ए ऑल्सो बिलॉंग्स टू आर आला. ठीक आहे, तर ते रिलेशन काय असतं, सिमेट्रिक. ओके, ठीक आहे. आता लेट एक्स वाय बिलॉंग्स टू आर. एक्स वाय बिलॉंग्स टू आर बाय डेफिनेशन ऑफ आर. आर ची डेफिनेशन आपण काय लिहिलेली आहे, ए बी बिलॉंग्स टू आर if and only if A and B belongs to the same set in P. Same set in P. So then XY belongs to R. That means what? By the definition of R relation, XY belongs to the same set in P. बरोबर आहे, बरोबर. हा सपोज एक्स आहे आणि हे जे पार्टिशन आहेत काहीतरी पी, हे सबसेट्स ऑफ एक्स असतात. आता एक्स वाय जर काही एकाच मेंबर, हा एक्स वाय आहे. ठीक आहे,
हा एकाच पीच्या मेंबरमध्ये सेटमध्ये सेम सेटमध्ये, बरोबर आहे. मग आपण असं पण म्हणू शकतो ना, वाय आणि एक्स दिस इम्प्लाइज वाय अँड एक्स बिलॉंग्स टू द सेम सेट इन पी. बरोबर आहे. एक्स वाय म्हटलं एकदा, एकदा वाय एक्स म्हटलं, म्हणजेच काय वाय एक्स बिलॉंग्स टू आर. बरोबर आहे. वाय एक्स सुद्धा आर मध्ये असलं पाहिजे, एकाच सेटमध्ये आहे म्हणून. बरोबर आहे. Thus xy belongs to R. This implies yx belongs to R. Hence R is symmetric. लक्षात आलंय. रिफ्लेक्सिव्ह झालं, सिमेट्रिक झालं. आता ट्रान्झिटिव्ह. ट्रान्झिटिव्ह म्हणजे काय? सपोज xy बिलॉंग्स टू xy अँड yz बिलॉंग्स टू R असेल, तर आपल्याला पुन्हा तिथं पेअर xz सुद्धा R मध्येच असेल रिलेशन मध्ये, तर ते झालं ट्रान्झिटिव्ह. लक्षात आलं का? हे पहिले दोन पेअर आपण कन्सिडर करायचे आर मध्ये आहेत म्हणून, म्हणजे एक्स वाय आणि वाय झेड. लेट एक्स वाय and yz belongs to R. Okay, then xy and yz belongs to R. By definition of R काय? This implies xy belongs to same set in P. Okay, and yz belongs to the same set in P. ओके, याचा अर्थ काय झाला? एक्स वाय एका सेटमध्येच आहेत. हॅलो, आवाज येतोय का माझा? हॅलो, हा, नाही लाईट गेली इथली. ठीक आहे. हॅलो, हॅलो, अरे आवाज येतोय ना? हा हो सर, येतोय आवाज. हा ठीक आहे. हा, तर एक्स वाय बिलॉंग्स टू द सेम सेट इन पी, बरोबर आहे, बाय डेफिनेशन ऑफ आर. आणि वाय झेड बिलॉंग्स टू द सेम सेट इन वाय आणि वाय झेड दोन्ही पण सेम सेट मध्येच आहेत, कारण वाय इथं कॉमन आहे बघा. बरोबर ना? झेड कुठं काय बाहेर नसणार आहे, तो एकाच सेटमध्ये असणार आहे. एक्स वाय झेड सगळंच हे एकाच सेटमध्ये आहे. म्हणजे दिस इम्प्लाइज एक्स अँड झेड बिलॉंग्स टू द सेम सेट इन पी. सो बाय डेफिनेशन ऑफ आर, एक्स झेड बिलॉंग्स टू आर. म्हणजे आपण अजून केलेलं काय? एक्स वाय वाय झेड बिलॉंग्स टू आर. ओके, सो दिस इम्प्लाइज एक्स झेड बिलॉंग्स टू आर. हे झालं ट्रान्झिटिव्हिटी. सो आर इज ट्रान्झिटिव्ह रिलेशन. ओके, hence the proof. Therefore R is an equivalence relation in X. Theorem लक्षात आलाय का? थेरम लक्षात आलाय सगळ्यांच्या? येस सर. कोणी हात रेस केलाय का? ओके, नाही. Equivalence class theorem. Let X be a non-empty set and let tilde be an equivalence relation on the set X. Okay, then what we have to prove? Any two equivalence classes of R are either identical or disjoint. कुठलेही दोन इक्वलन्स क्लासेस हे एकतर इक्वल असतील किंवा डिसजॉईंट असतील. ओके,
Second, every element of X in one of the equivalence class of R. एका कुठल्या तरी असेल. Thus the set of all distinct equivalence classes of R is a partition of X. असे डिस्टिंक्ट इक्वालन्स क्लासेस जर काय आपण एकत्र केले तर ते काय असेल, पार्टिशन असेल. आता हे जर एक्झाम्पलच म्हटलं तर गेल्या वेळेस आपण बघितलं एक्झाम्पल, पुन्हा एकदा बघा. इथं आपण पार्टिशन काढले होते बघा, इक्वालन्स क्लासेस. हा हे बघा, आता इथं हे एक्झाम्पल आपण बघितलं होतं. एक मिनिट, याचा ए सुद्धा बघूया. हा ए काय होता, 1 2 3 4 5. ओके, आर रिलेशन होतं. आपण हे आर रिलेशन वरून काय केलं होतं, हे इक्वालन्स क्लासेस काढले होते बघा. आता मग आताच्या थेरम मध्ये आपण काय म्हणलं, एनी टू इक्वालन्स क्लासेस ऑफ आर आर आयदर आयडेंटिकल ऑर डिसजॉइंट. बघा हे दोन बघा इक्वालन्स क्लासेस, हे 1 आणि 2 इक्वल आहेत, बरोबर आहे. 3 आणि 4 इक्वल आहेत. कुठलेही दोन इक्वल डिसजॉइंट असू शकतात, बरोबर आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला डिसजॉइंट सुद्धा दिसेल, बरोबर. डिस्टिंग जर कलेक्ट केले तर हे सगळे काय आहेत, इक्वालन्स क्लासेस जे आहेत ते, म्हणजेच 1 2 3 चे हे काय आहेत, हे डिसजॉइंट आहेत बघा, आहे ना. 1 2 3 4 5 हे डिसजॉइंट आहेत ना. ओके, इक्वालन्स क्लासेस डिसजॉइंट आहेत, तर आर्टिकल असतील किंवा डिसजॉइंट असतील, बरोबर. आता ह्याच्यातले डिस्टिंग जर काय आपण कलेक्ट केले, आता इक्वालन्स क्लासेस हे ए चं पार्टिशन झालं, बरोबर. ए चं पार्टिशन झालं. and every element of X is in one of the equivalence class of R. बघा, ए मधला प्रत्येक एलिमेंट हा कुठल्या ना कुठल्या तरी या पार्टिशन मध्ये किंवा इक्वालन्स क्लासेस मध्ये आहे, बरोबर ना. ए मध्ये काय आहेत, 1 2 3 4 5. लक्षात आलं का, ते थेरमच हे एक पण म्हटलं तरी काय हरकत नाही. आता हे प्रूव्ह कसं करायचं, लेट पहिल्यांदा अझम्पशन मध्ये काय, लेट एक्स बी एन नॉन एम्प्टी सेट. ओके, लेट टिल्ड बी एन इक्वलन्स रिलेशन ऑन अ सेट एक्स. ओके, आता पहिलं तुम्हाला प्रूव्ह करायचं, एनी टू इक्वलन्स क्लासेस ऑफ आर आर आयदर आयडेंटिकल ऑर डिसजॉइंट. ओके, त्यासाठी आपण दोन इक्वलन्स क्लासेस घ्यायचे. लेट एक्स वाय बिलॉंग्स टू, कन्सिडर टू इक्वलन्स क्लासेस, इक्वलन्स क्लास ऑफ एक्स अँड वाय. ओके, आता प्रूव्ह काय करायचं, हे एकतर आयडेंटिकल असतील किंवा डिसजॉइंट असतील. नाव आयदर इक्वल टू एम्प्टी, म्हणजे काय, हे डिसजॉइंट असत, ओके, किंवा डिसजॉइंट नसतील. इक्वलन्स क्लास ऑफ एक्स इंटरसेक्शन इक्वलन्स क्लास ऑफ वाय इज नॉन एम्प्टी, बरोबर आहे. म्हणजे डिसजॉइंट असतील किंवा नसतील. लक्षात आलं का. जर हे डिसजॉइंट असतील, इफ एक्स इक्वलन्स क्लास ऑफ एक्स इंटरसेक्शन इक्वलन्स क्लास ऑफ वाय इज एम्प्टी, बरोबर आहे. म्हणजे डिसजॉइंट असतील तर आपल्याला पुढे काय प्रूव्ह करायचं काय गरज नाही, थेरम. पण समजा ते इक्वलन्स हे दोन इक्वलन्स क्लासेस डिसजॉइंट नसतील तर काय. सो नाव कन्सिडर द केस इक्वलन्स क्लास ऑफ एक्स इंटरसेक्शन इक्वलन्स क्लास ऑफ वाय इज नॉन एम्प्टी, म्हणजे डिसजॉइंट नाहीत, बरोबर. ओके, आता याचा अर्थ काय झाला, डिसजॉइंट नाहीत म्हणजे काय, त्याच्यामध्ये काय कुठला तरी एलिमेंट असेल ना, एखादा एलिमेंट असेल ना. इफ इक्वलन्स क्लास ऑफ एक्स इंटरसेक्शन इक्वलन्स क्लास ऑफ वाय इज नॉन एम्प्टी, म्हणजे तिथे एखादा एलिमेंट असेल, देयर एक्झिस्ट ए बिलॉंग्स टू एक्स सच दॅट ए बिलॉंग्स टू
इक्वलन्स क्लास ऑफ एक्स इंटरसेक्शन इक्वलन्स क्लास ऑफ वाय. बरोबर आहे. इंटरसेक्शन आहे. इंटरसेक्शन आहे म्हणजे काय, दोघांमध्ये तो आहेच. दॅट इज A belongs to equivalence class of X and A belongs to equivalence class of Y. And by definition of equivalence class, this implies that X is related to A, Y is related to A. Equivalence class म्हणजे काय असतं, एखाद्या एलिमेंटचा एवढे एलिमेंट असतील ते त्या सेटमध्ये असतात. बरोबर आहे, लक्षात आलं. Okay. Therefore, by symmetry आता मगाशी काय म्हटलं होतं, X is by definition X is related to A and Y is related to A असं लिहिलं होतं. आता बाय सिमेट्री Y is related to A आपण काय करायचं, A is related to Y घेतलं, कारण हे टिल्ड जे आहे हे इक्वलन्स रिलेशन आहे, म्हणजे रिफ्लेक्सिव्ह, सिमेट्रिक आणि ट्रान्झिटिव्ह. सो बाय सिमेट्री Y is related to A, ते A is related to Y लिहू शकतो. बरोबर. ट्रान्झिटिव्हिटी माहिती आहे आपल्याला, ए बी अँड बी सी बिलॉंग्स टू आर असेल तर ए सी बिलॉंग्स टू आर असलं तर ते ट्रान्झिटिव्ह. बरोबर आहे. आता टिल्ड तर काय आहे, हे टिल्ड काय आहे, हे टिल्ड हे इक्वलन्स रिलेशन आहे. बरोबर आहे, म्हणजे ट्रान्झिटिव्हिटी आली इथं. म्हणजे हे दोन्ही जे मिळून काय होईल आपल्याला, दिस इम्प्लाइज एक्स इज रिलेटेड टू वाय. सो बाय डेफिनेशन ऑफ इक्वलन्स क्लास, y belongs to equivalence class of x. Okay. Therefore, by theorem number 12 आपण बघितलंय, काल बघितलं होतं, पुन्हा बघूया. थेरम नंबर 12 बघा. y belongs to equivalence class of x असेल, कधी असेल, if and only if equivalence class of x is equal to equivalence class of y. ओके. सो त्या थेरम नुसार आपल्याला काय मिळालं, इक्वलन्स क्लास ऑफ एक्स इज इक्वल टू इक्वलन्स क्लास. म्हणजेच आपण प्रूव्ह काय केलं, एनी टू इक्वलन्स क्लासेस आर आयदर आयडेंटिकल ऑर डिसजॉइंट. ओके, लक्षात आलं का प्रूफ. पहिला पार्ट आपण काय कन्सिडर केलं, दोन इक्वलन्स क्लासेस घेतले, एक्स मधले दोन एलिमेंट घेतले, एक्स आणि वाय. ओके, त्यांचे इक्वलन्स क्लासेस कन्सिडर केले. बरोबर आहे. मग हे दोन इक्वलन्स क्लासेस एकतर डिसजॉइंट असतील किंवा नसतील. ओके, डिसजॉइंट असले तर काय हरकत नाही, तिथं संपलं प्रूफ. पण डिसजॉइंट नसतील, म्हणजे नॉन एम्प्टी, इंटरसेक्शन नॉन एम्प्टी नसेल, तर एक कॉमन एलिमेंट असेल. बरोबर आहे, एखादा तरी कमीत कमी. म्हणून आपण काय केलं, या इंटरसेक्शन मध्ये ए एलिमेंट घेतला. लक्षात आलं का. म्हणजे ए हा इक्वलन्स क्लास ऑफ एक्स मध्ये पण आला आणि इक्वलन्स क्लास ऑफ वाय मध्ये पण आला. बरोबर आहे. नंतर बाय डेफिनेशन ऑफ इक्वलन्स क्लासेस आणि सिमेट्री, ट्रान्झिटिव्हिटी यूज करून आपल्याला आलं y बिलॉंग्स टू इक्वलन्स क्लास ऑफ x, and by 12 theorem number 12 we get equivalence class of x is equal to equivalence class of y. लक्षात आलं का. आता नेक्स्ट काय करायचंय, तर एव्हरी एलिमेंट ऑफ x is in one of the equivalence classes of R. Okay, every element of X is in one of the equivalence class of R. प्रत्येक एलिमेंट कुठल्या ना कुठल्या तरी इक्वलन्स क्लास मध्ये असणारच आहे. And thus the set of all distinct
equivalence classes of R is a partition of X. ठीक है. Second part. Let X be a non-empty set and tilde be a equivalence relation on set X. आता पार्टिशन एक आपण कन्सिडर केलं पाहिजे, कारण आपल्याला दाखवायचंय कुठल्या ना कुठल्या तरी पार्ट मध्ये एक्सचा एलिमेंट आहे पार्टिशन मधल्या एका सबसेट मध्ये. लेट पी बी द सेट ऑफ ऑल इक्वलन्स क्लासेस ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू इक्वलन्स रिलेशन टिल्ड. आपण काल जसं पार्टिशन फाइंड आउट केलं, एचं A1 2 3 4 5 होतं आणि आर दिला होता, त्याच्यावरून आपण इक्वलन्स क्लासेस काढले होते, बरोबर आहे. तसंच पी मध्ये सुद्धा इक्वलन्स क्लासेस आहेत कुणाचे, एक्सचे, विथ रिस्पेक्ट टू इक्वलन्स रिलेशन टिल्ड जे दिले ते. दॅट इज पी इक्वल टू इक्वलन्स क्लास ऑफ ए सच दॅट ए बिलॉंग्स टू एक्स, वेअर इक्वलन्स क्लास ऑफ ए इज इक्वल टू all the elements of x. बघा, x belongs to x, those related to a, x is related to a, बरोबर आहे. So our claim is what? P is a partition. We claim P is a partition of x. Okay. आता मागे जो आपण प्रूव्ह केलाय, एक नंबर पार्ट आपण प्रूव्ह केला. वी नो दॅट एनी टू इक्वलन्स क्लासेस आर आयदर आयडेंटिकल ऑर डिसजॉइंट. एक तर ते डिसजॉइंट असतील किंवा आयडेंटिकल असतील. देअरफॉर याचा अर्थ काय झाला, आता पार्टिशन म्हणजे काय असतं, त्यातले आयडेंटिकल आपण घेत नाहीत, बरोबर आहे. आयडेंटिकल सेट्स नसतात त्यात. आपण ते ए बाय आर काढला होता बघा, तिथे डिस्टिंग इक्वलन्स क्लासेस आपण घेतले होते, बरोबर आहे. याचा अर्थ काय झालं, पी इज अ कलेक्शन ऑफ पेअरवाइज डिसजॉइंट सबसेट्स ऑफ एक्स. ओके, पेअरवाइज डिसजॉइंट सबसेट्स ऑफ एक्स राहणार, आयडेंटिकल हा पार्ट आपण घेणारच नाही. ठीक आहे. इफ ए बिलॉंग्स टू एक्स देन ए बिलॉंग्स टू इक्वलन्स क्लास ऑफ ए. हे सुद्धा आपण प्रूव्ह केलंय. ए बिलॉंग्स टू एक्स आहे तर ए च्या इक्वलन्स क्लास मध्ये ए असणारच ना, कारण रिलेशन वरती आपण इक्वलन्स क्लासेस काढतोय. प्रत्येक एलिमेंट हा स्वतःला रिलेटेड आहेच. ओके, म्हणजेच एव्हरी एलिमेंट ऑफ एक्स बिलॉंग्स टू सम मेंबर ऑफ टी. ओके, म्हणजे प्रत्येक एक्स मधल्या प्रत्येक एलिमेंटचा तर इक्वलन्स क्लास आहेच त्यात. म्हणजे प्रत्येक एलिमेंट हा कुठल्या ना कुठल्या तरी इक्वलन्स क्लास मध्ये आहे, बरोबर आहे. सो एव्हरी एलिमेंट ऑफ एक्स बिलॉंग्स टू सम मेंबर ऑफ पार्टिशन ऑफ एक्स. म्हणजे पार्टिशनच्या सगळ्या कंडिशन पूर्ण झाल्या. एक तर पेअरवाइज डिसजॉइंट आहेत सगळे सबसेट्स ऑफ एक्स पी मधले, बरोबर आहे. आणि प्रत्येक एलिमेंट कुठल्या ना कुठल्या तरी सबसेट मध्ये आहे. ठीक आहे. सो पी इज अ पार्टिशन ऑफ एक्स. पुन्हा ते एक्झाम्पल बघा पाहिजे तर, आपण इक्वलन्स क्लासेस काढले होते इथं बघा. हा आर दिला होता, हा ए दिला होता, हे जे आपण इक्वलन्स क्लासेस काढले होते, आठवतंय कालच, बरोबर आहे. मग हे इक्वलन्स क्लासेसचं कलेक्शन केलं ए बाय आर. कोशंट सेट म्हटलं आपण, कोशंट सेट, बरोबर आहे. ओके, आता ह्यातले जे नाहीत इक्वलन्स क्लासेस, म्हणजे हा बघा, हा 1 1 आणि 3 4 हे आयडेंटिकल आहेत, बरोबर ना. ते इक्वलन्स क्लासेस काढून टाकले, आयडेंटिकल आहेत ते, आणि उरलेले जे आहेत हे आहेत, बरोबर आहे. आता हा प्रत्येक 1 2 हा सेट आहे, सबसेट ऑफ ए, बरोबर आहे. 3 4 सबसेट ऑफ ए, बरोबर आहे. हा सिंगलटन 5 सबसेट ऑफ ए. म्हणजे ए चे हे झालं पार्टिशन झालं, बरोबर आहे. आणि ए मधला प्रत्येक एलिमेंट कुठल्या ना कुठल्या तरी या सबसेट मध्ये, म्हणजे या पार्टिशन मध्ये असलेल्या सेट मध्ये आहे. ओके, सो ए बाय आर इज अ पार्टिशन ऑफ ए इंड्युस्ड बाय आर. लक्षात आलं का? बघा, हे 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 सगळे जे पार्टिशन आहेत, हे हे ए बाय आर झालं पार्टिशन. ह्यातले इलिमेंट म्हणजे सबसेट ऑफ ए आहेत, ह्यांचं इंटरसेक्शन नॉन एम्प्टी आहे, बरोबर. लक्षात ते, ठीक आहे. मग हे पार्टिशन, हे
म्हणजे प्रॉपर्टीज आहेत पार्टिशनचे. बॅलन्स क्लासेस हे सुद्धा पार्टिशनच आहेत. ओके, नेक्स्ट बघू. आता हे एक्झाम्पल तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह मध्ये सुद्धा येऊ शकतं. असे एक्झाम्पल द्यायचे. आता आपण सॉल्व असलेलेच सुरुवातीला बघत असतो, कारण सॉल्व आधी बघितले की नॉन अनसॉल्व सुद्धा आपल्याला करता येऊ शकतात. इथं काय विचारलंय, गिव्हन अन एक्झाम्पल ऑफ द विच इज बोथ रिफ्लेक्सिव्ह अँड सिमेट्रिक. आता ह्याच्यासाठी तुम्हाला डेफिनेशन तुमच्या क्लिअर असल्या पाहिजेत की रिफ्लेक्सिव्ह काय, सिमेट्रिक म्हणजे काय. बरोबर आहे. रिफ्लेक्सिव्ह म्हणजे काय, तर आर जो आर हे रिलेशन आहे, सपोज ए सेट आहे त्याच्यावरती आर हे रिलेशन आहे, तर ह्याच्या ए बिलॉंग्स टू आर फॉर ऑल ए बिलॉंग्स टू ए मधल्या प्रत्येक इलेमेंटचे इथं आर मध्ये अशा जोड्या जर असतील तर ते झालं रिफ्लेक्सिव्ह. सिमेट्रिक म्हणजे काय, सिमेट्रिक सिमेट्रिक म्हणजे काय, तर ए बी असेल, ए बी आणि बी ए सुद्धा बिलॉंग्स टू आर असेल तर ते झालं सिमेट्रिक. लक्षात आलं का. आता इथे एक्झाम्पल बघा काय दिले. पहिल्याचं सोल्युशन आहे बघा, हा आर आहे, ए दिलाय 1 2 3, हे सोल्युशन आहे बरं का. बघा आता ह्याच्यात 1 1 आहे, 2 2 आहे, 3 3 आहे, बरोबर आहे. ए मधल्या प्रत्येक इलेमेंट साठी इथं ऑर्डर पेअर अशा आहेत 1 1 2 2 3 3, म्हणजे रिफ्लेक्सिव्ह झालं. आता सिमेट्रिक म्हणजे काय, ए बी आणि बी ए हे आर मध्ये असलं पाहिजे, बरोबर आहे. बघा 1 2 आहे, 2 1 आहे. आता 1 1 आहेच, 1 1 आहे, उलट सुलट कसं पण लिहा. 2 2 आहे, 2 2 आहे, 3 3 आहे, 3 3 आहे. म्हणजे हे झालं रिफ्लेक्सिव्ह आणि सिमेट्रिक. लक्षात आलं का. ठीक आहे. आता नेक्स्ट विचारलं काय, नायदर रिफ्लेक्सिव्ह नॉर इररिफ्लेक्सिव्ह. नायदर रिफ्लेक्सिव्ह रिफ्लेक्सिव्ह नसेल. रिफ्लेक्सिव्ह आता तुम्हाला सांगितलं, त्याच्या विरुद्ध काय, रिफ्लेक्सिव्ह नसणे. नॉर इररिफ्लेक्सिव्ह. इररिफ्लेक्सिव्ह म्हणजे काय, ए इज नॉट बिलॉंग्स टू आर फॉर ऑल ए बिलॉंग्स टू ए. इररिफ्लेक्सिव्ह अशा जोड्याच नसणार ए. ठीक आहे. आता बघा आर दिले, ए दिलाय 1 2 3, ठीक आहे. बघा याच्यात 1 1 आहे, 2 2 आहे, पण 3 3 नाहीये. बरोबर आहे, 3 3 नाहीये, बरोबर आहे. म्हणजे हे रिफ्लेक्सिव्ह नाहीये. आणि इररिफ्लेक्सिव्ह म्हणजे काय, असं नसलंच पाहिजे. 1 1 2 2 3 3 4 4 असं 1 1 2 2 आणि 3 3 हे नसलंच पाहिजे फॉर ऑल ए बिलॉंग्स टू ए, बरोबर आहे. पण काही अशा जोड्या आहेत, म्हणजे 1 1 आहे, 2 2 आहे, पण 3 3 नाहीये, बरोबर. असं नसलंच पाहिजे तर ते रिफ्लेक्सिव्ह आहे. पण ह्याच्यात थोड्या आहेत, थोड्या नाही आहेत, बरोबर जोड्या अशा, म्हणजे हे काय झालं, नायदर रिफ्लेक्सिव्ह नॉर इररिफ्लेक्सिव्ह. ओके. आता बोथ सिमेट्रिक अँड अँटी सिमेट्रिक. सिमेट्रिक अँड अँटी सिमेट्रिक. आता सिमेट्रिक म्हणजे काय, मग असे सांगितले तुम्हाला. सिमेट्रिक म्हणजे काय, ए बी असेल आणि बी ए सुद्धा असेल तर हे झालं सिमेट्रिक. अँटी सिमेट्रिक म्हणजे काय, अँटी सिमेट्रिक म्हणजे ए बी आणि बी ए दोन्ही आर मध्ये आहेत आणि दिस इम्प्लाइज ए इक्वल टू बी. ए इक्वल टू बी असं जर असेल, दिस इम्प्लाइज असं येत असेल तर ते झालं अँटी सिमेट्रिक. ओके. त्याचं एक्झाम्पल सोपं घेतलंय, आयडेंटिटी रिलेशन ऑन ए. ए आहे 1 2 3. आयडेंटिटी फंक्शन जसं असतं तसं आयडेंटिटी रिलेशन आहे. आयडेंटिटी रिलेशन काय, 1 1
2 2 3 3. ओके ओके, बरोबर आहे. ए बी बी ए, आता हे सगळंच सारखं आहे त्यामुळे ए बी बी ए सगळं आहेच, ए बी बी ए. आणि दिस इम्प्लाइज ए इक्वल टू बी, 1 इक्वल टू 1, 2 इक्वल टू 2, 3 इक्वल टू 3. हे झालं सिमेट्रिक आणि अँटीसिमेट्रिक. 4 नंबर बघा, इच रिफ्लेक्सिव्ह, सिमेट्रिक अँड ट्रान्झिटिव्ह. हे सगळंच असलं पाहिजे, असं रिलेशनचं एक्झाम्पल द्या. बघा आता इथं ए दिलाय 1 2 3 4, हा आर घेतलाय, हा घेतलेला आहे. आता रिफ्लेक्सिव्ह म्हणजे काय, ए मधला प्रत्येक एलिमेंट जो आहे 1 2 3 4 त्यात तशाच जोड्या तिथं पाहिजेत, 1 1 2 2 3 3 4 4 असं पाहिजे. मग 1 1 आहे, 2 2 आहे, 3 3 आहे आणि 4 4 सुद्धा आहे. हे झालं रिफ्लेक्सिव्ह. सिमेट्रिक काय आहे, ए बी बी ए, ए बी बी ए बघा 1 2 2 1 3 4 4 3 आहे, बरोबर आहे. आणि 1 1 1 1 2 2 2 2 3 3 3 4 4 4 4 आहेच. मग सिमेट्रिक झालं. आता ट्रान्झिटिव्ह, ट्रान्झिटिव्ह म्हणजे काय ट्रान्झिटिव्ह ए बी असेल, बी सी असेल ऑर्डर पेअर समजा आर मध्ये, तर ए सी सुद्धा असली पाहिजे. दिस इम्प्लाइज ए सी, ए सी सुद्धा असलं पाहिजे. तर असं रिलेशन आहे का हे बघा, 1 2 2 1, दिस इम्प्लाइज 1 1 आहे का आर मध्ये, आहे. 2 3 3 3 2 3 आहे. हा 1 2 आणि 2 2 1 2 आहे, ठीक आहे. ठीक आहे, म्हणजे हे रिफ्लेक्सिव्ह आहे, सिमेट्रिक आणि ट्रान्झिटिव्ह पण आहे. लक्षात आलं, सगळं तुम्हाला डेफिनेशन कळली असली पाहिजे तर हे लक्षात येणार तुमच्या. नेक्स्ट एक्झाम्पल, लेट एस इक्वल टू झेड. झेड म्हणजे काय, इंटिजर. इंटिजर म्हणजेच काय, 0 प्लस मायनस 1 प्लस मायनस 2 प्लस मायनस 3, निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह आणि 0 ह्या याच्यात आहे. आणि रिलेशन कसं डिफाईन केलं, आर एक्स वाय such that x and y have the same parity. Same parity. Parity म्हणजे काय, that is x and y are either both even or both odd. म्हणजे हा x आणि y r मध्ये कधी असेल, जर x आणि y हे एकतर दोन्ही पॉझिटिव्ह असतील किंवा एकतर दोन्ही निगेटिव्ह असतील. सॉरी, इवन ऑड, सॉरी एक मिनिट, पॉझिटिव्ह नाही, इवन ऑड करेक्ट करा, आहे इवन ऑड. हा, एक्स आणि वाय कधी असतील आर मध्ये, जर एक्स आणि वाय हे दोन्ही एकतर इवन असतील किंवा ऑड असतील. दोन्ही एकदम, एकतर इवन इवन किंवा ऑड ऑड. ठीक आहे, तो पॉझिटिव्ह निगेटिव्हचा दुसरा एक्झाम्पल आहे, हे नाही कन्फ्युजन झालं इथं. ओके, देन शो दॅट आर इज अन इक्वालन्स रिलेशन इन एस. हे रिलेशन इक्वालन्स रिलेशन आहे हे दाखवायचं आपल्याला. इक्वालन्स रिलेशन म्हणजेच काय, रिफ्लेक्सिव्ह, सिमेट्रिक अँड ट्रान्झिटिव्ह. पहिल्यांदा जे दिले ते लिहून घ्या. रिलेशन दिले तुम्हाला, एक्स वाय हॅव द सेम पॅरिटी, म्हणजे एकतर एक्स आणि वाय दोन्ही इवन असतील किंवा दोन्ही ऑड असतील. लेट एक्स वाय झेड बिलॉंग्स टू एस घेतलं, पहिल्यांदा रिफ्लेक्सिव्ह. फॉर एनी एक्स बिलॉंग्स टू झेड, फॉर एनी एक्स बिलॉंग्स टू झेड, एक्स हॅज द सेम पॅरिटी ॲज इट सेल्फ. आता समजा 1 असेल, 1 बिलॉंग्स टू झेड आहे, 1 1 आर मध्ये येणार, काय येणार, दोन्ही सेम पॅरिटी आहे म्हणजे ऑड ऑड, बरोबर आहे. समजा 2 घेतला तर 2 2 सुद्धा आर मध्ये येणार, कारण सेम पॅरिटी, 2 2 इवन इवन, बरोबर आहे. म्हणजे रिफ्लेक्सिव्हिटी ते झाली. सो एक्स एक्स बिलॉंग्स टू आर, सो दिस रिलेशन इज रिफ्लेक्सिव्ह. नेक्स्ट आता सिमेट्री. सपोज एक्स वाय बिलॉंग्स टू आर, याचा अर्थ काय झाला, बाय डेफिनेशन ऑफ आर, एक्स वाय हॅव द सेम पॅरिटी, म्हणजे एक्स आणि वाय एकतर इवन असतील किंवा ऑड असतील, बरोबर आहे.
दोन्ही. सो दिस इम्प्लाइज एक्स वाय हॅव द सेम पॅरिटी. हे एक्स वाय वाय एक्स लिहिलं तरी पण सेम पॅरिटीच राहणार आहे, बरोबर ना. सो वाय आणि एक्स हॅव द सेम पॅरिटी, सो वाय एक्स बिलॉंग्स टू आर. आता बघा 2 आणि 4 बिलॉंग्स टू आर येईल, कारण दोन्ही इवन आहेत. मग असं सुद्धा म्हणू शकतो ना आपण 4 आणि 2 बिलॉंग्स टू आर. वाय? बोथ आर इवन. सो दिस thus xy belongs to R, this implies yx belongs to R. लक्षात आलं का? सेम पॅरिटी आहे, म्हणजे इवन तर आहेत दोन्ही किंवा ऑड तरी असतील त्यानुसार. सो आर इज सिमेट्रिक. ओके. आता सपोज आता ट्रान्झिटिव्हिटी, सपोज एक्स वाय बिलॉंग्स टू आर अँड वाय झेड बिलॉंग्स टू आर. ओके, एक्स वाय बिलॉंग्स टू आर, सो एक्स अँड वाय हॅव सेम पॅरिटी, and yz belongs to R. This implies y and z have same parity. ओके, आता या दोन्ही मध्ये बघा y हा कॉमन आहे. बरोबर ना. याचा अर्थ एक्स वाय आणि वाय झेड हे दोन्ही सेम पॅरिटी पेअर आहेत, बरोबर आहे. म्हणजे एक्स अँड झेड हॅव द सेम पॅरिटी, सो एक्स झेड बिलॉंग्स टू आर. ठीक आहे, लक्षात आलं का? जसं एक्स वाय बिलॉंग्स टू आर, वाय झेड बिलॉंग्स टू झेड, दिस इम्प्लाइज एक्स झेड बिलॉंग्स टू आर. म्हणजे फॉर एक्झाम्पल म्हटलं तर 2 आणि 4 समजा घेतलं, 2 4 आणि 4 8 बिलॉंग्स टू आर घेतलं. ठीक आहे, आता हे दोन्ही इवन आहेत, हे दोन्ही इवन आहेत, कारण आता याच्यामध्ये 4 4 काय आहे, कॉमन आहे ना, 4 इवन आहे. याचा अर्थ काय असलं पाहिजे, दोन्ही इवन आहेत ना, चारही नंबर जे आहेत ते इवन आहेत. सो 2 आणि मध्ये असणारच आहे, बिकॉज दे हॅव सेम पॅरिटी. बरोबर. ठीक आहे. सो द रिलेशन इज ट्रान्झिटिव्ह, म्हणजे रिफ्लेक्सिव्ह झालं, सिमेट्रिक झालं आणि ट्रान्झिटिव्ह पण झालं. सो आर इज अन इक्वलन्स रिलेशन इन एस. ठीक आहे, नेक्स्ट एक्झाम्पल बघा. आता इथं एस इक्वल टू आर दिलाय, रिअल नंबर. ओके, आणि डिफाईन रिलेशन काय केलंय, स्क्वेअर रिलेशन आहे. that is r equal to xy such that x square equal to y square, x square equal to y square हे रिलेशन आहे. हे सॅटिस्फाय जे करतील एक्स वाय, तो एक्स वाय बिलॉंग्स टू आर असणार आहे. ठीक आहे, शो दॅट आर इज अन इक्वलन्स रिलेशन. पहिल्यांदा लिहून घ्या रिलेशन. हे आर रिलेशन दिले, एक्स वाय झेड 3 एलिमेंट घेतले. आता कुठलाही एलिमेंट घ्या, एक फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू एस, रिफ्लेक्सिव्हिटी एक्स स्क्वेअर इक्वल टू एक्स स्क्वेअर असणारच आहे. सो एक्स एक्स बिलॉंग्स टू आर असणारच, बरोबर. असं होणार नाही ना, एक्स स्क्वेअर इज नॉट इक्वल टू एक्स स्क्वेअर, असं होणार नाही. सो रिलेशन इज रिफ्लेक्सिव्ह. ओके, आता पुढचं काय रिलेशन आहे, सिमेट्री. सपोज एक्स वाय बिलॉंग्स टू आर, बाय डेफिनेशन ऑफ आर, आर ची डेफिनेशन दिले, एक्स स्क्वेअर इक्वल टू वाय स्क्वेअर. ओके, so by definition of r, then xy belongs to r. This implies x square equal to y square. x square equal to y square आपण y square equal to x square लिहू शकतो, बरोबर आहे. so we can write yx belongs to r. so आपण घेतलेलं काय, xy belongs to r, this implies yx belongs to r. so this relation is symmetric. लक्षात आलं. आता ट्रान्झिटिव्हिटी माहिती आहे तुम्हाला, ए बी बी सी बिलॉंग्स टू आर असेल तर ए सी बिलॉंग्स टू आर. ठीक आहे, मग दोन पेअर घेतले आपण, एक एक्स वाय आणि वाय झेड. ओके, बाय डेफिनेशन ऑफ आर, एक्स स्क्वेअर इक्वल टू वाय स्क्वेअर, वाय झेड बिलॉंग्स टू आर, सो वाय स्क्वेअर इक्वल टू झेड स्क्वेअर. आता एक्स स्क्वेअर इक्वल टू वाय स्क्वेअर आहे, वाय स्क्वेअर इक्वल टू झेड स्क्वेअर आहे, एक्स स्क्वेअर इक्वल टू झेड स्क्वेअर असणारच ना, बरोबर आहे. सो दिस इम्प्लाइज एक्स स्क्वेअर इक्वल टू झेड स्क्वेअर. सो एक्स झेड बिलॉंग्स टू आर, म्हणजे ट्रान्झिटिव्हिटी झाली,
सिमेट्री झाली, रिफ्लेक्सिव्हिटी झाली. ओके, सो दिस रिलेशन is equivalence relation. So thus xy belongs to r, yz belongs to r. This implies xz belongs to r. So transitivity झाली आणि सगळं मिळून इक्वालन्स रिलेशन झालं इन एस. लक्षात येते का? लक्षात आलंय का? लक्षात आलंय? हा येस सर, हो येते लक्षात. ठीक आहे, आता नेक्स्ट रिलेशन बघा कसं दिलंय. For xy belongs to R, define x is related to y to mean that x minus y belongs to z. x minus y belongs to z. ओके, आता इथं त्याने ऍक्च्युली असं द्यायला पाहिजे होतं, इथं राऊंड ब्रॅकेट करायला पाहिजे. हा एक्स आणि वाय ला राऊंड ब्रॅकेट केलं पाहिजे असं. ते आर रिलेशन आहे ना, ठीक आहे. मग हे रिलेशन नोटेशन बघा, इथं हे नोटेशन दिलंय. हे रिलेटेड कधी असतील, जर एक्स मायनस वाय बिलॉंग्स टू झेड असेल तर. ठीक आहे, या एक्स वाय झेड बिलॉंग्स टू आर. ठीक आहे. आर नाही तर झेड पाहिजे, झेड पाहिजे. ठीक आहे, एक्स मायनस एक्स काय होईल, झिरो. बरोबर, आणि झिरो झेड मध्ये आहे. सो द रिलेशन इज रिफ्लेक्सिव्ह. ओके, म्हणजे एक्स एक्स काय झाला, बिलॉंग्स टू आर झाला. रिफ्लेक्सिव्हिटी झाली. नेक्स्ट सिमेट्री, एक्स इज रिलेटेड टू वाय, म्हणजेच एक्स वाय बिलॉंग्स टू आर. बाय डेफिनेशन ऑफ रिलेशन, x minus y belongs to z. This implies y minus x minus y belongs to z. So y minus x also belongs to z. 2 minus 3 करा किंवा 3 minus 2 करा, z मध्ये असणारच आहे ना, बरोबर आहे. सो y is related to x, म्हणजेच yx belongs to r. yx belongs to r. So this relation is symmetric. आता नेक्स्ट ट्रान्झिटिव्हिटी, दोन पेअर घेतल्या, एक्स वाय आणि वाय झेड बिलॉंग्स टू आर घेतल्या आपण. म्हणजे एक्स इज रिलेटेड टू वाय अँड वाय इज रिलेटेड टू झेड. सो एक्स इज रिलेटेड टू वाय, सो वाय मायनस एक्स मायनस वाय बिलॉंग्स टू झेड, अँड वाय इज रिलेटेड टू झेड म्हणजेच काय, वाय मायनस झेड बिलॉंग्स टू झेड. आता या दोन्हीची ऍडिशन घ्यायची, दोन्हीची काय करायची, ऍडिशन घ्यायची, एक्स मायनस वाय आणि वाय मायनस झेड. ओके, ऍडिशन ऑफ टू इंटिजर इज अगेन बिलॉंग्स टू झेड. बरोबर आहे, एक्स मायनस वाय पण झेड मध्येच आहे आणि वाय मायनस झेड पण झेड मध्येच आहे. बरोबर आहे, त्यांची ऍडिशन काय होणार, पुन्हा झेड मध्येच जाणार ना, तर ते प्रॉपर्टीज आहे. आता 2 मायनस 3 घ्या आणि 3 मायनस 4 घ्या, हे सगळं बिलॉंग्स टू झेडच आहे ना. भले यांची परत तुम्ही ऍडिशन केली तरी पण ती झेड मध्येच जाणार. So x minus z belongs to z. So x is related to z. That is xz belongs to r. नोटेशन बघा, असं दिलं तरी चालतंय, बरोबर. ते दिलेलंच आहे, प्रॉब्लेम मध्येच नोटेशन दिले तुम्हाला. सो दिस रिलेशन इज ट्रान्झिटिव्ह. म्हणजे रिफ्लेक्सिव्ह झालं, सिमेट्रिक झालं आणि ट्रान्झिटिव्ह पण झालं. सो दिस रिलेशन इज रिलेशन.
ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघा आता इथं. शो दॅट आर इज अन इक्वलन्स रिलेशन इन द सेट ए 2 3 4. आर दिलंय कसं बघा, आर इज गिवन बाय ए बी सच दॅट ए मायनस बी इज इवन. ए मायनस बी इज इवन हे कंडिशन दिले इथं. ठीक आहे. फ्रॉम द गिवन रिलेशन ए मायनस ए म्हणजे झिरो. झिरो इज ऑलवेज इवन. सो ए मायनस ए इज इवन. सो ए बिलॉंग्स टू आर. आर इज रिफ्लेक्सिव्ह. लक्षात आलं. आता सिमेट्रिक काय, ए बी बिलॉंग्स टू आर. दिस इम्प्लाइज बी बिलॉंग्स टू आर असं आलं पाहिजे. सो by the given relation, suppose AB belongs to A modulus of A minus B equal to B minus A modulus. ओके, आपल्याला माहिती आहे ए मायनस बी मॉड्युलस आहे, मायनस कॉमन काढलं बी मायनस ए, बरोबर आहे. सो मॉड्युलस बी मायनस ए. मायनस बी जर काय इवन असेल तर बी मायनस ए सुद्धा इवनच राहणार, बरोबर आहे. सो मॉड्युलस ऑफ ए बी मायनस ए इज इवन. सो बी कॉमा ए बिलॉंग्स टू, बरोबर आहे. सो वी गेट इफ ए बी बिलॉंग्स टू आर देन बी ए बिलॉंग्स टू आर. ए मायनस मॉड्युलस हे इवन आहे तर बी मायनस ए सुद्धा इवन होणार. ए बिलॉंग आर. सो दिस रिलेशन इज सिमेट्रिक. आता ट्रान्झिटिव्हिटी दोन पेअर घ्या, ए बी बिलॉंग्स टू आर, बी सी बिलॉंग. ओके, ए बी बिलॉंग्स टू आर, बी सी बिलॉंग्स टू आर. By the definition of relation, A minus B is even, okay, and BC belongs to R, so by definition of R, B minus C is even, okay. आता A minus B even आहे आणि B minus C सुद्धा even आहे, बरोबर आहे. आणि दोन इवन नंबरची बेरीज सुद्धा इवनच असते, बरोबर आहे. सो दिस इम्प्लाइज मॉड्युलस A minus B and मॉड्युलस B minus C is even. सो ह्यांची ॲडिशन केली तर काय झाली, A minus C, बरोबर, बी बी कॅन्सल होईल. सो ए सी बिलॉंग्स टू आर. लक्षात येते, म्हणजेच आपण घेतलेलं काय, दस ए बी बिलॉंग्स टू आर अँड बी सी बिलॉंग्स टू आर. दिस इम्प्लाइज ए मायनस सी बिलॉंग्स टू आर. देअरफॉर आर इज ट्रान्झिटिव्ह. म्हणजे रिफ्लेक्सिव्ह झालं, सिमेट्रिक झालं, ट्रान्झिटिव्ह झालं. सो आर इज इक्वालन्स रिलेशन. लक्षात येते, लक्षात आलं का. ठीक आहे, लक्षात आलं का सगळ्यांच्या. येस सर. काय शंका असेल तर विचारा. आता हा एक इम्पॉर्टंट प्रॉब्लेम आहे. बघा आता ह्याच्यात ऑपरेशन कसं आहे. लेट झेड डिनोट बी द सेट ऑफ ऑल इंटीजर. ओके, एनी फिक्स्ड नॉन झिरो इंटीजर. ओके, फॉर एनी ए बी बिलॉंग्स टू झेड डिफाइन्स अ रिलेशन ए इज कॉन्ग्रुएंट टू बी मॉड्युलो एन. हे असं वाचायचं, ए इज कॉन्ग्रुएंट टू बी मॉड्युलो एन इफ अँड ओनली इफ एन डिवाइड्स ए मायनस बी. हॅलो, म्हणजे रिलेशन कसं आहे लक्षात घ्या. ए इज रिलेटेड टू बी किंवा ए बी बिलॉंग्स टू आर कधी, जर ए इज कॉन्ग्रुएंट टू बी मॉड्युलो एन. ह्याचाच अर्थ काय आहे, एन डिवाइड्स ए मायनस बी. एन डिवाइड्स ए मायनस बी. रिलेशन लक्षात आलं का. रिलेशन काय लक्षात आलं का तुमच्या. ए इज रिलेटेड टू बी हे नोटेशनच आहे. ए इज कॉन्ग्रुएंट टू बी मॉड्युलो एन. एन इज फिक्स्ड.
कधी ए आणि बी रिलेटेड आहेत जर एन डिवाइड्स ए मायनस बी. ओके, रिलेशन लक्षात आलं काय? कॉन्ग्रन्स मॉड्युलो एन हे रिलेशन आहे, लक्षात आलं? कॉन्ग्रन्स मॉड्युलो एन इज अन इक्वल्स रिलेशन. हे प्रूव्ह करायचं. रिलेशन लक्षात आलं का? ऑपरेशन लक्षात आलं? सर परत ऑपरेशन एकदा लक्षात आलं एक्सप्लेन का करा तुमच्या? ना. हे बघा, ह्या रिलेशनला म्हणतात कॉन्ग्रन्स मॉड्युलो एन रिलेशन. कॉन्ग्रन्स मॉड्युलो एन हे रिलेशन आहे. मग ए आणि बी हे रिलेटेड कधी असतील हे नोटेशन आहे. ए इज कॉन्ग्रन्स टू बी मॉड्युलो एन. कधी? जर एन डिवाइड्स ए मायनस बी. एन डिवाइड्स ए मायनस बी. एन डिवाइड्स असं. आता समजा फॉर एक्झाम्पल फाइव congruent to 2 modulo 3 आहे का? बघा, 3 डिवाइड्स 5 मायनस 2 आहे ना, म्हणजे 5 आणि 2 रिलेटेड आहेत. 5 इज रिलेटेड टू 2 झालं, बरोबर ना? 5 मायनस 2 किती? 3, बरोबर आहे. 3 डिवाइड्स 3. लक्षात आलं का? आता एन एन फिक्स आहे. एन इज नॉन झिरो इंटीजर. नॉन झिरो इंटीजर आहे. आता मी इथं एन घेतला 3. लक्षात आलं का? 3 डिवाइड्स 5 मायनस 2 आहे ना. आलं का लक्षात? हा सर, आलं आता लक्षात. लक्षात आलंय? हे हा, असं येस सर, रिलेशन, आलं लक्षात. हे असं रिलेशन आहे. ठीक आहे. तर लेट ए बी सी बिलॉंग्स टू झेड, एन बिलॉंग्स टू सो एन. नॅचरल नंबर म्हणजे नॉन झिरो इंटीजर असेल. आता रिफ्लेक्सिव्ह, सिन्स ए मायनस ए इक्वल टू 0, बरोबर आहे. कुठल्याही एक सेम नंबर घ्या, ए मायनस ए इक्वल टू 0 अँड 0 इज डिव्हिजिबल बाय एन. 0ला कुठल्याही नंबरने आपण डिवाइड करू शकतो फॉर ऑल ए बिलॉंग्स टू 0. सो दिस द रिलेशन ऑफ कॉन्ग्रन्स मॉड्युलो एन इज रिफ्लेक्सिव्ह. हे रिलेशन काय आहे? रिफ्लेक्सिव्ह आहे. ओके, आता जसं आपण ती डेफिनेशन आहे ती सेम, म्हणजे ए बी बिलॉंग्स टू आर, दिस इम्प्लाइज बी ए बिलॉंग्स टू आर, असं जर येत असेल तर ते रिलेशन सिमेट्रिक, बरोबर आहे. आता ए आणि बी जर काय, लेट ए इज कॉन्ग्रंट टू बी मॉड्युलो एन. सो बाय डेफिनेशन ऑफ दिस रिलेशन एन डिवाइड्स ए मायनस बी, बरोबर ना. ओके, आणि डिव्हिजनची डेफिनेशनच आहे. डिव्हिजनची डेफिनेशन काय? A divides C, then there exists C integer that B equal to AC, B equal to A into C, such that B equal to A into C. 2 divides 8, then 8 equal to 4 into 2, बरोबर आहे. असा एक इंटीजर C एक्झिस्ट होतो की 8 इज इक्वल टू 4 into 2. आला का? इथं C काय आहे? 4 आहे ना, बरोबर. बाय डेफिनेशन ऑफ डिव्हिजन, जर n डिवाइड्स a मायनस बी असेल तर देअर एक्झिस्ट सम इंटीजर c सच दॅट ए बी इक्वल टू एन सी, बरोबर आहे. सो आता a मायनस बी तिथून मायनस जर कॉमन काढला तर b मायनस ए इज इक्वल टू मायनस एन इंटू सी, बरोबर आहे. म्हणजे मायनस इज इक्वल टू मायनस सी इंटू एन, बरोबर आहे. देअर एक्झिस्ट इंटीजर सी. सी इंटीजर हा निगेटिव्ह असेल किंवा पॉझिटिव्ह असेल, बरोबर आहे. तीच डेफिनेशन आहे, डिव्हिजनची डेफिनेशन झाली ना. सो एन डिवाइड्स बी मायनस ए, अँड बाय डेफिनेशन ऑफ कॉन्ग्रन्स रिलेशन बी इज कॉन्ग्रंट टू ए मॉड्युलो एन, बरोबर आहे. म्हणजे आपण घेतलं ए बी, आलं काय? बी आलं, बिलॉंग्स टू आर. इथं आर नोटेशन नाही घेतलेलं रिलेशन, इथं डायरेक्ट फक्त काय म्हणलंय, रिलेशन तुमचं कॉन्ग्रन्स मॉड्युलो एन आहे.
ओके, आलं काय? साफ झालं ए बी बी ए. So the relation congruence modulo n is symmetric. आलं का लक्षात? ठीक आहे. सिमेट्रिक झाला. आता ट्रान्झिटिव्ह. ट्रान्झिटिव्ह म्हणजे काय? ए बी बी सी बिलॉंग्स टू आर. दिस इम्प्लाइज ए सी बिलॉंग्स टू आर. ठीक आहे. मग त्यानुसार ए इज कॉन्ग्रुएंट टू बी मॉड्युलो एन अँड बी इज कॉन्ग्रुएंट टू सी मॉड्युलो एन. आपल्याला दाखवायचं काय? ए इज कॉन्ग्रुएंट टू सी मॉड्युलो एन हे दाखवायचं आपल्याला. ठीक आहे. सो बाय डेफिनेशन ऑफ कॉन्ग्रुएन्स रिलेशन a minus b and b minus c are both divisible by n. बरोबर आहे. सो अगेन बाय डेफिनेशन ऑफ डिव्हिजन, therefore there exist integer s and t such that a minus b equal to n into s and b minus c is equal to n into t. लक्षात आलं का? n divides a minus b आहे, n divides b minus c आहे. त्यामुळे डिव्हिजनची डेफिनेशन दोन्हीकडे अप्लाय केली. लक्षात आलंय? ठीक आहे. ओके. सो नाव ए मायनस सी कसं लिहिता येईल? ए मायनस बी प्लस बी मायनस सी. बरोबर आहे. आणि ए मायनस बी म्हणजेच काय? एन इंटू एस. बी मायनस सी म्हणजेच काय? एन इंटू टी. एन कॉमन काढला, एस प्लस टी. बरोबर आहे. एस इंटीजर आहे, टी इंटीजर आहे, बिलॉंग्स टू झेड. बरोबर आहे. सो एस प्लस टी ऑल्सो बिलॉंग्स टू झेड. बरोबर आहे. सो आपल्याला काय मिळालं ह्या लाईनवरून? दॅट इज ए मायनस सी इक्वल टू एन इंटू एम, वेर एम बिलॉंग्स टू झेड अँड एम इक्वल टू एस प्लस टी. तो पुन्हा इंटीजर आला. बरोबर आहे. पुन्हा डिव्हिजनचीच डेफिनेशन मिळाली. देअरफॉर ए मायनस सी इज डिव्हिजिबल बाय एन. बरोबर ना? एन इंटू एस प्लस टी आलं ना. बरोबर आहे. हा एस प्लस टी पण इंटीजरच आहे, म्हणजे देअर एक्झिस्ट इंटीजर सी जे म्हणतोय आपण डिव्हिजनची डेफिनेशन. सो ए इज कॉन्ग्रुएंट टू सी मॉड्युलो एन. लक्षात आलं का? हे कंबाईन केलं ते. लक्षात आलं का? हॅलो, लक्षात आलंय? सर जरा ट्रान्झिटिव्हचं परत सांगा ना एकदा. ट्रान्झिटिव्हची डेफिनेशन काय सांगते आपल्याला? आता सिमेट्री पर्यंत आपण आलोय. बरोबर. ट्रान्झिटिव्ह म्हणजे काय? समजा एखादं रिलेशन आहे, त्याच्यात पेअर आहे ए बी. ए बी बिलॉंग्स टू आर, बी सी बिलॉंग्स टू आर. तर आपल्याला त्याच रिलेशनमध्ये ए सी बिलॉंग्स टू आर आलं पाहिजे. तर ते झालं ट्रान्झिटिव्ह रिलेशन. ओके. पहिल्यांदा ह्या दोन पेअर आपल्याला कन्सिडर केल्या पाहिजेत, ए बी आणि बी सी. म्हणून आपण काय केलं? दोन पेअर कन्सिडर केल्या. ए इज कॉन्ग्रुएंट टू बी मॉड्युलो एन अँड बी इज कॉन्ग्रुएंट टू सी मॉड्युलो एन. बरोबर आहे. म्हणजे ए बी बिलॉंग्स टू आर आणि बी सी बिलॉंग्स टू आर म्हणतोय ते रिलेशन. बरोबर. बाय डेफिनेशन ऑफ कॉन्ग्रुएन्स रिलेशन ए मायनस, त्या डेफिनेशन नुसार आपल्याला काय मिळालं? तर एन डिवाइड्स ए मायनस बी. बरोबर आहे. ठीक आहे. पहिली पेअर ए बी. दुसरी एन डिवाइड्स बी मायनस सी. लक्षात आलं का? ओके. हे मिळालं आपल्याला. आता बाय डेफिनेशन ऑफ डिव्हिजन, सपोज ए डिवाइड्स बी असेल तर आपल्याला असा सी इंटीजर मिळतो, सी एलिमेंट मिळतो झेड मध्ये, सच दॅट बी इक्वल टू ए इंटू सी. मगाशी मी दाखवलं 2 डिवाइड्स 8 जर आहे तर 8 इक्वल टू आपण 4 इंटू 2 लिहू शकतो का नाही? 4 इंटू 2. बरोबर आहे. मग त्या डिव्हिजनच्या डेफिनेशन नुसार आपल्याला दोन इंटीजर मिळाले, एस आणि टी, सच दॅट ए मायनस बी इक्वल टू एन इंटू एस. ओके. आणि एन डिवाइड्स बी मायनस सी
सो बी मायनस सी इक्वल टू एन इंटू टी. लक्षात आलं? आपल्याला दाखवायचं काय आहे? ए इज कॉन्ग्रुएंट टू सी मॉड्युलो एन हे दाखवायचं. म्हणजेच काय दाखवायचं आहे? एन डिवाइड्स ए मायनस सी. बरोबर आहे? एन डिवाइड्स ए मायनस सी हे दाखवायचं आहे. म्हणजेच काय? याचा अर्थ काय? तर ए मायनस सी इक्वल टू वी कॅन गेट इंटीजर. There exists some integer, suppose m into n. डिव्हिजनची डेफिनेशन पुन्हा बघा. हे असं आपल्याला मिळायला पाहिजे. ए मायनस सी इक्वल टू एन एम इंटू एन. लक्षात आलं का? हे जर आलं, एक मिनिट, हे ए मायनस सी इक्वल टू एम इंटू एन असं जर आपण दाखवू शकलो तर याचा अर्थ काय झाला? एन डिवाइड्स ए मायनस सी. आणि एन डिवाइड्स ए मायनस सी म्हणजेच काय? तर ए इज कॉन्ग्रुएंट टू सी मॉड्युलो एन. लक्षात आलं का काय दाखवायचं ते? बरोबर आहे? आपल्याला हे दाखवायचंय बघा. हे सर्कल करतोय बघा मी डबल. ए मायनस सी इक्वल टू एम इंटू एन हे दाखवलं की आपलं झालं. मग ए मायनस सी घेतलं आपण. नेक्स्ट पेज बघा आता. ए मायनस सी घेतलं, तिथं बी ॲडजस्ट केला. ए मायनस सी, ए मायनस बी प्लस बी मायनस सी. अरे मगाशी आपण बाय डेफिनेशन ऑफ डिव्हिजन ए मायनस बी दाखवलंय एन एस. बरोबर आहे? आणि बी मायनस सी दाखवलंय काय? एन इंटू टी. इथून एन कॉमन काढला, एस प्लस टी झाला. आता एस पण इंटीजर आहे, टी पण बिलॉंग्स टू इंटीजर आहे. बरोबर आहे? सो एस प्लस टी ऑल्सो इंटीजर. बरोबर ना? 2 पण झेड मध्ये आहे. समजा 2 पण आहे झेड मध्ये, 3 पण आहे झेड मध्ये. तर 2 प्लस 3 म्हणजेच 5 सुद्धा झेड मध्ये आहे ना. बरोबर आहे? लक्षात येते का? 2 पण झेड मध्ये आहे. मी काय म्हणतो बघा, 3 पण झेड मध्ये आहे. तर 2 प्लस 3 म्हणजेच 5 सुद्धा बिलॉंग्स टू झेडच असणार ना. बरोबर आहे? सो आपल्याला काय मिळालं? एन इंटू एस प्लस टी. ह्या एस प्लस टीलाच आपण काय केलं? एम म्हणलं. 5 जसं 2 प्लस 3 काय आहे? 5. काहीतरी नंबर असा नाही ना. सो ए मायनस सी इक्वल टू एन इंटू एम. ही डेफिनेशन कसली आहे? डिव्हिजनची आहे. बरोबर ना? ए डिवाइड्स बी जर असेल, ए डिवाइड्स बी, then b equal to some, there exists some integer c such that a into c. So ac equal to n into m. So a minus c is divisible by n किंवा n divides a minus c. ही डेफिनेशन कुठली आली? a is congruent to c modulo n. म्हणजे आपण घेतलेलं काय? a is congruent to b modulo n. बघा हे सिम्बॉल इथं मी सर्कल केलं. and b is congruent to c modulo n. and we get a is congruent to c modulo n. म्हणजे आपण घेतलेलं काय? ए बी घेतलं होतं, बी सी घेतलं होतं. दाखवलं काय? ए सी बिलॉंग्स टू आर दाखवलं, रिलेशन मध्ये दाखवलं. आता लक्षात आलंय का? हो सर आलं. बरोबर. सो therefore the relation of congruence modulo n is transitive. म्हणजे रिफ्लेक्सिव्हिटी झाली, सिमेट्री झाली, ट्रान्झिटिव्हिटी झाली. सो दिस congruence relation, congruence modulo n is an equivalence relation. ओके, लक्षात आलंय? ठीक आहे. येस सर. ओके, तर आपण इथं आता थांबूया. बाकीचं उद्या बघू. अजून एक युनिट आणखी आपला आहे पुढे. ठीक आहे, उद्या बघू बाकीचं. आणि आता इथं स्टॉप